English tenses, present tense. Hey everyone, welcome to Grow With On. In this video we are going to discuss about the tense and its type. Even we will discuss here about the present tense and its type. Okay, so या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पूर्ण डिटेलमध्ये ट्रिक्स अँड टिप्स सहित प्रेझेंट टेन्स, ज्याचे आपण प्रकारसुद्धा बघू की कशा पद्धतीने त्याचे प्रकार आहेत. ॲक्च्युअलमध्ये या टेन्सेसचे 3 व्हिडिओज येतील. ही फर्स्ट व्हिडिओ आहे. याच्यामध्ये आपण प्रेझेंट टेन्स डिस्कस करू आणि राहिलेले टेन्स आपण नेक्स्ट व्हिडिओजमध्ये डिस्कस करू. जरी तुम्ही 10वी 12वी बोर्डांच्या एक्झामिनेशनची तयारी करत असाल किंवा तुम्ही इतर कोणत्याही सरळ सेवा किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षांची तयारी करत असाल किंबहुना MPSC UPSCची जरी तयारी करत असाल तरी त्या सर्वांसाठी ही व्हिडिओ अतिशय उपयुक्त ठरणार आहे. सो विदाउट वेस्टिंग एनी टाईम वी विल स्टार्ट विथ this our topic. Okay, so let's get started. सगळ्यात प्रथम आपण समजून घेऊया की टेन्सेस म्हणजे नेमकं काय. तर टेन्स म्हणजे काय की टेन्सेस शो द टाईम ऑफ ॲन ॲक्शन इन सेंटेन्स. म्हणजे वाक्यातील टाईम दर्शवण्यासाठी आपण टेन्सचा यूज केला जातो. जर प्रामुख्याने बघितलं तर टेन्सेसचे 3 प्रकार पडतात. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स. ओके, आणि या ठिकाणी आपण शिकणार आहोत की प्रेझेंट टेन्स. आता प्रेझेंट टेन्स म्हणजे काय हे बघायचं झालं तर ज्या घटना किंवा ज्या गोष्टी आत्ता घडत आहेत, म्हणजे प्रेझेंट टेन्स डिस्क्राइब्स ॲक्शन हॅपनिंग नाऊ. इट ऑल्सो डिस्क्राइब्स हॅबिट्स, जनरल ट्रूथ्स अँड रिपीटेड ॲक्शन. इवन ज्या की डेली रुटीन्स असेल किंवा डेली ज्या आपल्या हॅबिट्स आहेत, जनरल ट्रूथ्स आहेत, रिपीटेड ॲक्शन्स आहेत, ते दर्शवण्यासाठी आपण काय यूज करतो तर प्रेझेंट टेन्स यूज करतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघायचं झालं, शी रीड्स अ बुक. शी रीड्स अ बुक, ती पुस्तक वाचते. द सन रायझेस इन द ईस्ट. द सन रायझेस इन द ईस्ट. शी रीड्स अ बुक अर्थातच काय झालं, ती पुस्तक वाचते. द सन रायझेस इन द ईस्ट. सूर्य पूर्वेला उगवतो. ही काय झाली, हे जनरल ट्रूथ झालं. अँड शी रीड्स अ बुक ही एक हॅबिट झाली. ओके, हे दर्शवण्यासाठी आपण काय यूज केला तर प्रेझेंट टेन्स यूज केला. तर आता आपण बघूया की या प्रेझेंट टेन्सचे सुद्धा प्रकार पडतात. तर बघा, प्रेझेंट टेन्सचे प्रामुख्याने 4 प्रकार पडतात. फर्स्ट इज सिम्पल प्रेझेंट, नेक्स्ट इज प्रेझेंट कंटिन्युअस, थर्ड इज प्रेझेंट परफेक्ट अँड फोर्थ इज प्रेझेंट परफेक्ट कॉन्टिन्युअस टेन्स. ओके, सो अशा प्रकारे प्रेझेंट टेन्सचे सुद्धा 4 प्रकार पडले जातात. तर सगळ्यात आता आपण डिटेलमध्ये सिम्पल प्रेझेंट टेन्स काय आहे आणि तो कधी यूज केला जातो, त्याचं स्ट्रक्चर काय आहे आणि त्याचे काही एक्झाम्पलसुद्धा आता आपण समजून घेणार आहोत. ओके, तर बघा, याचा यूज आपण डेली हॅबिट्स, रुटीन्स, त्यासोबत जनरल फॅक्ट्स दर्शवण्यासाठी काय यूज करतो तर सिम्पल प्रेझेंट टेन्स यूज करतो. फॉर एक्झाम्पल, आय प्ले फुटबॉल, शी प्लेज फुटबॉल. आता बघा, आय प्ले फुटबॉल म्हणजे मी फुटबॉल खेळते आणि शी प्लेज फुटबॉल का आलं या ठिकाणी, प्लेज का आलं, एस का लागलं, कारण या ठिकाणी एस आहे. ही, शी किंवा इट असतं, त्याच्यानंतर आपल्याला वर्ब जो आहे मेन वर्ब त्याला आपल्याला एस किंवा एस त्या अकॉर्डिंगली लावायचं असतं. आणि ह्याचं स्ट्रक्चर बघायचं झालं तर अतिशय सिम्पल आहे. एस प्लस V1. हे अतिशय सिम्पल त्याचं सेंटेन्स आहे आणि हा अगदी सोपा असा टेन्ससुद्धा आहे. त्यानंतर आपण पुढचा टेन्स बघूया, तो म्हणजे प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स. आता बघा, हे कशासाठी यूज केला जातो की हा टेन्स आत्ता चालू असलेल्या ॲक्शन्स म्हणजेच ॲक्शन्स हॅपनिंग राईट नाऊ हे दर्शवण्यासाठी कुठला टेन्स यूज होतो तर प्रेझेंट कॉन्टिन्युअस टेन्स. आणि ह्याचं जर एक्झाम्पल बघायचं झालं तर आय एम स्टडी. म्हणजे बघा, ही गोष्ट आत्ता चालू आहे, मी अभ्यास करत आहे. आता मी बोलते तर मी कसं म्हणणार, आय एम टॉकिंग. म्हणजे मी बोलत आहे. दे आर प्लेइंग, ते खेळत आहेत. सध्या ती गोष्ट चालू आहे हे दाखवण्यासाठी जो टेन्स यूज केला जातो त्याला आपण प्रेझेंट कंटिन्युअस, नावातच आहे कंटिन्यू. कंटिन्युटी नावातच दर्शवली जाते. कंटिन्युटी ज्याच्यामध्ये दर्शवली जाते त्याला आपण काय म्हणतो प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ओके, तर हे जे स्ट्रक्चर जर बघायचं झालं तर तेही अगदी सोपं आहे. तर बघा, एस प्लस ॲमेझार प्लस VING. आता ॲमेझार म्हणजेच काय, ॲम इज आर यापैकी एक चूज करायचं असतं अकॉर्डिंग टू दी सब्जेक्ट. सब्जेक्ट जो आहे त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला ॲम इज आर यापैकी कोणतंही एक हे वर्ब चूज करायचं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, आय घेतलं, या उदाहरणामध्ये आय घेतलं, याच्यामुळेच आय नंतर काय येतं, इज येऊ शकत नाही किंवा आर ही येऊ शकत नाही, तर आय नंतर ॲम येतं, म्हणून आय एम स्टडी. स्टडी हा काय आहे तर मेन वर्ब आहे आणि त्याला काय लावलं गेलं तर ING.
आय एम स्टडिंग झालं. आता बघा या उदाहरणामध्ये दे आर प्लेईंग, इथं दे आहे त्याच्यामुळे आपण काय घेतलं, आर घेतलं आणि मग प्लेईंगला प्ले हे मेन वर्ब आहे आणि त्याला आपण कंटिन्युटी दर्शवायची असल्यामुळं आपण काय दाखवलं तर आय एन जी त्यानंतर लावलेला आहे. आता बघा त्यानंतर पुढचा टेन्स येतो, तोही सोपा आणि समजण्यासारखा टेन्स आहे. बघा आपण अतिशय सिंपल भाषेमध्ये समजून घेऊया. बघा तर हा टेन्स कशासाठी यूज होतो की ज्या ॲक्शन्स नुकत्याच कंप्लीट झालेल्या आहेत, म्हणजे रिसेंटली किंवा आत्ताच ज्या ॲक्शन्स कंप्लीट झालेल्या आहेत ते दर्शवण्यासाठी कुठला टेन्स यूज केला जातो तर प्रेझेंट परफेक्ट टेन्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर बघायचं झालं, शी हॅज फिनिश्ड हर होमवर्क, तिने तिचा अभ्यास पूर्ण केला, तिने तिचा अभ्यास पूर्ण केलेला आहे, म्हणजे तिने तिचा अभ्यास नुकताच पूर्ण केलेला आहे. आणखी जर उदाहरण घ्यायचं झालं, दे हॅव विजिटेड द म्युझियम. हां, त्यांनी ते म्युझियम आत्ताच, म्हणजे याच्यामध्ये अर्थ असतोच तो आत्ता. हां, त्यांनी ते म्युझियम व्हिजिट केलेलं आहे किंवा त्या म्युझियमला भेट दिलेली आहे. जर ह्याचं स्ट्रक्चर बघायचं झालं परफेक्ट टेन्सचं, जे की काय दर्शवतं की रिसेंट कम्प्लिटेड ॲक्शन्स. तर बघा ह्याचं स्ट्रक्चर, सब्जेक्ट येतो, त्याच्यानंतर सब्जेक्ट अकॉर्डिंगली हॅव किंवा हॅज चूज करायचं आहे. त्यानंतर मग पास्ट पार्टिसिपल येतं, अर्थातच वीचा थर्ड फॉर्म. पास्ट पार्टिसिपल म्हणजे बघा शी आहे त्याच्यामुळे काय यूज केलं आपण, हॅज यूज केलं. शी हॅज फिनिश्ड. फिनिश्ड म्हणजे फिनिश्ड नंतर V3 यूज केलं, ईडी लावलं आणि हर होमवर्क, शी हॅज फिनिश्ड हर होमवर्क, काय झालं प्रेझेंट परफेक्ट टेन्स झाला. ओके, नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये पण तेच आहे, दे असल्यामुळं आपण काय चूज केलं, हॅव. आणि व्हिजिट हे फर्स्ट फॉर्म आहे आणि व्हिजिटेड हा व्हिजिटचा थर्ड फॉर्म आहे, अर्थातच ते पास्ट पार्टिसिपल आहे. आणि मग हे द म्युझियम हे ॲज युजल ऑब्जेक्ट आहे. सो आय होप तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट टेन्ससुद्धा लक्षात आला असेल. यानंतर आपण बघूया तो म्हणजे प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हा सुद्धा सिंपल आहे, लोक उगाचच याला कॉम्प्लेक्स करतात आणि गोंधळून जातात. बघा पहिल्यांदा आपण समजून घेऊया की हे काय आहे. प्रेझेंट म्हणजे वर्तमान, अर्थातच प्रेझेंट कंटिन्युअस, अर्थातच दोन्ही ज्या वेळेला गोष्टी मिक्स होतात, म्हणजे काही गोष्टी पास्टमध्ये सुरू झालेल्या आहेत आणि कंटिन्युअस आहेत, सध्या त्या अजूनही कंटिन्युअस आहेत, त्याला आपण काय म्हणतो तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. म्हणजे हे मिक्सचर असणार आहे. म्हणजे बघा की कशासाठी यूज होतो, इट इज यूज्ड फॉर ॲक्शन दॅट स्टार्टेड इन द पास्ट अँड कंटिन्यू नाव. म्हणजे बघा फॉर एक्झाम्पलच जर बघायचं झालं, आय हॅव बीन स्टडिंग और आय हॅव बीन रीडिंग फॉर 2 hours. मी 2 तासांपासून वाचत आहे, मी गेल्या 2 तासांपासून वाचत आहे. मग काय झालं, याचा अर्थ काय झाला की ही गोष्ट 2 तासांपासून वाचत आहे म्हणजे मी 2 तासांपूर्वी वाचायला सुरुवात केली होती. म्हणजे ही गोष्ट कधी सुरू झालेली आहे, इट इज स्टार्टेड इन द पास्ट, आणि वाचत आहे, माझं वाचन कंप्लीट झालं आहे का नाही, ही गोष्ट कंटिन्यू आहे. त्याच्यामुळे हे काय म्हणलं मी की आय हॅव बीन रीडिंग फॉर 2 hours. जर याचं स्ट्रक्चर बघायचं झालं तर सब्जेक्ट, त्यानंतर हॅव और हॅज, नंतर बीन येतं आणि मग वर्बला कंटिन्युटी दाखवण्याची असल्यामुळं ING लागतं. बघा आता मी या ठिकाणी सब्जेक्ट कोणता घेतला, आय घेतला. तर आय घेतल्यामुळं काय आलं, हॅव आणि हॅजपैकी हॅव आलं. आणि बीन, आय हॅव बीन रीडिंग, आय हॅव बीन रीडिंग फॉर 2 hours. अशा पद्धतीनं याची सेंटेन्सची रचना तयार होते. त्यानंतर बघा पुढचं एक्झाम्पल, शी हॅज बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग. ती सकाळपासून काम करत आहे. ती अर्थात तिने काम कधी करायला सुरुवात केली होती, सकाळी. आणि सकाळपासून तिचं काम आता सध्या कंप्लीट झालं आहे का, नाही, कारण वर्किंग म्हटलं आहे. शी हॅज बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग. ती सकाळी, म्हणजे अर्थातच एखादी गोष्ट जी पास्टमध्ये सुरू झालेली आहे आणि सध्या चालू आहे हे दर्शवण्यासाठी कोणता काळ यूज करतात तर प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. ओके, एकदम सिंपल आहे. ह्याचा देखील वापर खूप साऱ्या ठिकाणी होतो, फक्त लोक गोंधळून जातात. गोंधळून जायचं काहीच कारण नाही आहे. दोन्हीचं मिक्सचर असणार आहे. परफेक्ट असल्यामुळे आपल्याला हॅव किंवा हॅज चूज करायचं आहे अकॉर्डिंग टू द सब्जेक्ट, आणि बीन चूज करायचा, मग आपल्याला वर्बचा ING फॉर्म चूज करायचा असतो. ओके, सो बघा आपण काय काय बघितलं तर प्रेझेंट टेन्स म्हणजे काय की इट टॉक्स अबाउट द करंट ॲक्शन्स, हॅबिट्स, जनरल ट्रूथ्स, डेली रुटीन्स. ओके, इट हॅज 4 types विथ डिफरंट स्ट्रक्चर्स.
आपण बघितलं, त्याचे डिफरंट स्ट्रक्चर्स पण कोणते आहेत ते सुद्धा बघितलं. आणि जर आपण हे व्यवस्थित प्रकारे जर समजून घेतलं प्रेझेंट टेन्स तर हे आपल्याला काय इम्प्रूव्ह करायला मदत करेल, तर इंग्लिश स्पीकिंग आणि इवन इंग्लिश रायटिंग स्किलसुद्धा हे सुधारायला मदत करतं. सो आय होप तुम्हाला कळालं असेल की टेन्स कसा आहे. प्रेझेंट टेन्सचा अगदी आपण सिम्पल आणि ट्रिक्समध्ये समजून घेतला आहे. जरी काही डाऊट तुमचे राहिलेले असतील तर कमेंट सेक्शनला नक्की कळवा. ओके, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, ज्याच्यामध्ये आपण प्रेझेंट टेन्स कंप्लीट झाल्यानंतर आपण पुढचा टेन्स बघणार आहोत. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. ओके, बाय.